आयला झोपायची व्यवस्था बी झकोबाज आहे. हे मऊ मऊ गुबगुबीत आहे. वा वा आवडलं आपल्याला. आणि हे बघा आमच्या मुखशुद्धीची जरा व्यवस्था करा. म्हणजे एलदोड फिलदोड आपलं पडल्या पडल्या चगळायला बरं. म्हणजे तुम्ही इथे झोपणार? होय का? तुमची झोपायची व्यवस्था बाहेर केली काय मी काय पाहुणा आहे का परकाय कोणी बाहेर झोपायला? पण ही माझी बेडरूम आहे. मग नको कोण म्हणतोय? तुम्ही इथं झोपा मी पडाल सरतो. काय? आणि हे बघा वाईच खोबऱ्याचं तेल आणि काशाची वाटी घेऊन या. खोबऱ्याचं तेल आणि काशाची वाटी? हा. कशाला? म्हणजे आमच्या पायाच्या तळव्याला लय दिवसात कोणाचा हात लागलेला नाही. चांगले घास घास घासून जरा हिट बाहेर काढा की आमच्या अंगातली. म्हणजे तुम्ही मला तुमची दासी समजता की काय? दासी नव पत्नी म्हणायची सख्या हरीची. हे पा तुम्ही मला आता जास्त ताप देऊ नका. बऱ्या बोलानी बाहेर जा बघू. आम्ही आता इथं लवंडलेलो आहे. बाहेर जायची भाषा काढायची ना. अच्छा मग ठीक आहे. गंगू त्यांना जेवायला बोलवलंस का? बोलवलं की. बाकी बाईसाहेब काय म्हणा, सख्या हरी दिसायला खेडवर असले तरी कसे राजबंडी दिसतात नाही. चुप. नाही तर चोमडपणा करत जाऊ नकोस. आणि हो आईने औषध घेतलं का? औषध कोणचं? कोणचं? थांब मीच बघून येते. वा 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 मामा आला आता बका का हाणायचं बरं का? बसायचं कुठे? हे काय पाठबीट मांडलेलं नाही माणसानं जेवायचं कुठं? आणि हे काय टेबल आहे ना? टेबला बसून खायचं. ते माकडावाने दिसल. ते काय खुर्ची आहेत ते बाहेर वाढायचं आणि बसायचं. हा अरे आत गेलं. आज घालून ठेवलेलं आहे. मला वाटलं फळकुटा बसून खायचं का काय? हा या 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 आईला म्हणलं आता येत आहे का नाही कोणाला ठेवून? मामा हे आगीन गाडीच्या इंजनात कोळसं टाकतात तसलं काय ठेवलंय? नाही बाबा जेवल्यावर दातातलं काढायला. Oh my God. गंगू सूप आण लवकर. सूप? आईला मामा म्हणजे अजून स्वयंपाकाचा पत्त्या नाही. म्हणजे आता इथनं मोहर तांदूळ पाकडायचं ते शिजवायचं मग आम्ही खायचं. अहो स्वयंपाक कवाच झालाय. हे प्यायचं असते सूप. आयला ह्याला सूप म्हणतात होय? बघू बघू. आयला मामा अरे मक्याच्या कणेत आणि शिकलेली माणसं ह्याला सूप म्हणतात. ह्यात घालायला ताक तरी आणा. काय? ताक ताक. हा सॉस घाला त्यात. आईला हे घालायचं होय त्यात. काय हो एकसारखं आईला आलं म्हणून शिव्या काय देताय? मामा आईला शिव्या म्हणून सांगितलं कोणी यांना? बघा ना आईला. पुन्हा आईला? अहो आईला ही शिवी नाही. ते आता यांना सगळं व्याकरण सांगावं लागणार. तुमचं हे पण परंतु व्याकरणात काय आहे? काय हे बोला की. हा यांचं व्याकरण कच्चं दिसतंय बरं का मामा. अहो आम्ही 7वी पातोर छड्या खाऊन पाठ केलेलं आहे. सांगू तुम्हाला हे उभयान्वयी अव्यय हे हात मागे. आमचं आईला तसंच आहे. आता उदाहरण सांगू. मी केस कापायला गेलो आईला दुकानच बंद. हा म्हणजे केस आणि दुकान ही 2 वाक्य जोडली का नाही आईला ना. हा आणि दुसरं काय ह्या आईला घातलं की वाक्याला जरा जोर येतो. काय? हा आता हे तुमचंच घ्या की. तुम्ही कसं म्हणाल सूप उत्तम झालेलं आहे. काय जोर आहे? मिळमिळीत मचूळ. तेच बघा आईला सूप काय झालेलं आहे. काय जोर आहे का नाही? अहो तसंच हे तुमचं उत्तम सुद्धा त्यात घालावं लागत नाही. असं हे आमचं आईला व्याकरणातली सगळी कामं करतोय बघा. पुरे पुरे खूप झालं मगाचपासून. आता सूप प्या. बरं हे घालायचं कुठनं? ते दाबा म्हणजे बारी. असं आहे आईला मामा हे खाल्लं दाबलं की वरण बाहेर येते ना. मग असं कर असं दाब. नको ती मग भानगडच नको ना मामा. मग ती तिकडं हे आपण असतच खाऊया. थांब थांब हे बांध ना. त्यांनी बांधलं होतं. हा म्हणजे ते केस कापायला जाताना बांधतात तसं. हा लहान मुलाचं लाळेल बांधतात ना. होय होय बांधलं का? चला चमच्यानं काय खाताय मामा? गावाकडचं विसरला होय. माडगं पित्यातच. मामा हो तिच्या तोंडावर 5 कण पिचकारी बसला. तिने कतवली माझ्यावर. हा मामा वा 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 मजा आली. मामा हे एवढा गड कवा जिंकला हो तुम्ही? अरे कपाळ शिवाय उठला होता.
म्हटलं तेल घालून शांत करून घ्यावा. नाही नाही, पण बघता बघता एवढा पल्ला का गाठला तुम्ही? अरे तुझ्या गाड्यावर आमच्या नळ्याची यात्रा. मामा, आमच्या गाड्यापेक्षा तुमचा नळा लई दांडगा दिसतोय. जावा तिकडं काहीतरी तुमचं. तुमचं चालू दे, तुमचं चालू द्या. हा मामा, हे 6 महिने जर अशी मशागत चालू ठेवली ना, हो बघता बघता जिरायचं बागायत होईल ना. होईल बाबा. नाही, तुमच्याकडं काहीतरी घेण्यासारखं आहे बरं का मामा. ए, आज पिक्चरला येतेस आमच्या बरोबर? 350ला रिपोर्ट करायचा आहे ड्युटीला जुहू बीचवर. अगं उशीर झाला ना तर तो मुंबईचा फौजदार बोंबलत बसेल माझ्या नावानं. ए, आज तू काय काय करणार आहेस सांगू? सांगू बघा. किती वर्ष काढलेत पोलीस डिपार्टमेंट मध्ये? साधे ड्युटीची वेळ पाळता येते तुम्हाला? युसलेस. साहेब जरा लेट झाला. अजिबात बोलू नका. तुम्ही हवालदार लोकच बेजबाबदार असता, मग तो पुरुष असो किंवा स्त्री. मला काय म्हणायचं? शट अप. काय हो 350? तुम्ही कोण समजता स्वतःला? अर्धा तास झाला मी इथे वाट पाहतो तुमची. त्याचं काय झालं? तुम्ही तिचे असिस्टंट आहात, मग कशाला तिची तरफदारी करताय? काय संबंध तुमचा तिचा? जा तुम्ही आपल्या ड्युटीला. होय सर. जा म्हणतो ना. प्यार करना हो तो चना खाओ. काय हो, तात खेळ बसली का? मग बोला ना. सॉरी साहेब, आज थोडा उशीर झाला. मला उशिरा येणारे असिस्टंट चालत नाहीत. मी दुसरी लेडी कॉन्स्टेबल मागवून घेतो किंवा तुम्हाला दुसरा फौजदार देतो. तसं करू नका साहेब. हे तुम्ही कोण सांगणार मला? हा माझा प्रश्न आहे. साहेब, मी तुमच्या पुढे हात जोडते, पाया पडते. पुन्हा लेट होणार नाही, पण दुसरी लेडी कॉन्स्टेबल आणू नका. आणि मलाही दुसरा फौजदार नकोय. का? मला कुणी चालेल प्रेम करायला? हा, मग मी जाऊ म्हणता? नको. आजच्या दिवस तुम्हीच प्रेम करा, उद्याचं उद्या बघू. चला चला म्हणतो ना. उभं राहून प्रेम करता येईल का? बसा. इतक्या लांब बसून प्रेम करता येईल का? जवळ बसा. खांद्यावर डोकं टेक. टेक म्हणतो ना. नाव काय तुझं? बक्कल नंबर. बक्कल नंबर मला माहितीये. नाव काय तुझं? माझं नाव? उद्यापासून तू ड्युटीवर यायचं नाहीस. कॉन्स्टेबल असून रडतीयेस काय? नाही रडत. मग हास. माझा हुकूम आहे, हास. मोठ्यानं हास. हसलीस म्हणजे तू सुंदर दिसतेस. तुला लेडी कॉन्स्टेबल का व्हावं असं वाटलं? असंच. पण कुणी सांगितलं? मामाजी. म्हणजे तुझं नाव शकू. तू सब इन्स्पेक्टर जयसिंगराव मोहित यांची बायको सूर्यकांत जाधवांकडे राहतेस. पहिल्यांदा तू मला आवडत नव्हतीस, पण आता तू मला आवडतेस. काय झालं काय?
आण माल इकडे. दे इकडे. घ्या रे याला ताब्यात. अरे तिच्या ही तर आपली शकूच आहे. काय मामा तुला आपली शकू ओळखू येणं झाली या. नाही भाऊ ओळखली. अरे पण मला समजना झालं या आमच्या शकूमध्ये एकदम असा बदल झाला तरी कसा. हा? तुम्ही मनीष इन्स्पेक्टर मोहिते इज माय वुड बी हजबंड मनीष. प्लीज टू मीट यू. आय टू. तुमच्यामुळे खूप मोठं संकट टळलं. इट्स ऑल राईट. थँक्यू. ठीक आहे तुम्ही जाऊ Thanks a शकता. lot. थँक्यू. प्यार करना हो तो खाना खाओ, इंतजार करना हो तो सिंग चबाओ. मानतो बरं का तुम्हाला मानतो. चला कोण आहे. हो पटके आले. कुठं चालला. हे विचारणार आहोत. तो कोण. तू कोण. मी गोंधळे हवालदार नाही का. कमिशनर साहेबांचा हुकूम. हा तुमच्या पोरीनं गोल्डन गन पकडली चौपाटीवर. आमच्या शकून. अरे वा वा वा. चला कुठं चालला. तिथं आमचे साहेब आहेत. आणि दोघांचं कसं अगदी असं झालंय. तसंच राहू. चला आता दूर गेली. अशाच धमाल मनोरंजनासाठी NH मराठीला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.